रांगेतील स्थान हे चॅप्टर घेऊ आपण. ओके, चला. आज इझी टू मॉडरेट टाईप आपण बघू आज, चॅलेंजिंग प्रश्नांमधले. त्यानंतर हाय लेवलचे, मॉडरेट टू हाय लेवलचे टाईप्स उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, चला. संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीजपैकी आतापर्यंत आपले तार्किक विश्लेषण हे 20 टॉपिक झाले आतापर्यंत. ओके, हे 21वा टॉपिक चॅलेंजिंग क्वेश्चन्स काय चॅलेंजिंग प्रश्न. ओके, चला. या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 70 लेक्चर्स मिळेल. 70 लेक्चर्स मिळेल आणि 22 टॉपिक्स. ठीक आहे, 23 टॉपिक्स करून घ्या. ओके, चला. आणि हां, एक मिनटं, थोडी एक अपडेट राहिली. ठीक आहे, हे 21 टॉपिक आज उद्यामध्ये संपून जाईल. त्यानंतर 22 टॉपिक लिहून घ्या. तुम्ही लिहून घ्या एक रांगेतील स्थान. ठीक आहे, रांगेतील स्थान हे 22 टॉपिक आणि आकृत्यांवरील प्रश्न हे 23 टॉपिक आपण करून टाकू. ठीक आहे, एक थोडे चेंजेस केले इथे. फक्त एक रांगेतील स्थान हे चॅप्टर मी इथं वाढवले आहे, कारण की याच्यावर पण प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये मला दिसलेले आहे. ओके, चला. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता माझी, आउट ऑफ मॅथ्स, ज्यामध्ये एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे. ठीक आहे, 40 टॉपिक्स प्रोव्हाइड केले आणि 138 तुमचे लेक्चर्स. ठीक आहे, चॅलेंजिंग प्रश्न म्हणजे नेमकं काय? आतापर्यंत आपण जे शिकलो त्यावर आधारित काही प्रश्न, या व्यतिरिक्त आतापर्यंत आपण जे नाही शिकलो परंतु काही मिसलेनियस टाईप्स वारंवार एक्झाममध्ये विचारले जाते, ते टाईप्स इथे आपण बघणार आहोत. ओके, तत्पूर्वी माझे 3 रिझल्ट्स आहेत, तुम्ही चेक करून घ्याल आणि घटक निहाय वगैरे मार्क तुम्ही बघून घ्या. आणि सेम याचे सगळे त्याला काय म्हणते बा, याचे सगळे रिझल्ट्स वगैरे, माझे रिझल्ट सगळे PDF वगैरे रिझल्टचे प्रूफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव मराठी ॲस्पिरंट ऑफिशियल. ठीक आहे, चला. टाईप 1, 5 मांजर 5 उंदीर 5 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदीर किती मिनिटात खाईल? ओके, एक लिहून घ्या मित्रांनो. खाणारा आणि खाल्ल्या जाणारा. खाणारा म्हणजे हा पहिला, जो की शिकारी असतो, शिकारी. ओके, आणि खाल्ल्या जाणारा जो की शिकार असतो, शिकार. ठीक आहे, चला. खाणारा आणि खाल्ल्या जाणारा. शिकार म्हणजे कोणतं? खाल्ल्या जाणारा. ओके, आणि हा जो आहे हा खाणारा, म्हणजे हा खातोय आणि हा खाल्ला जातो. ठीक आहे, 5 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदीर किती मिनिटात खाईल? अशा क्वेश्चनमध्ये मित्रांनो, जर शिकारी आणि शिकार दोन्ही पण सेम अमाऊंटमध्ये असेल, 5 मांजर आणि 5 उंदीर असेल, तर टाईम बदलत नाही, टाईम तेवढाच राहतो. ठीक आहे, टाईम दोन्ही वेळेस सेमच राहतो. ठीक आहे, चला. टाईम सेम राहतो कधी? जेव्हा हे खाणारे आणि म्हणजे खाणारे प्राणी आणि खाल्ल्या जाणारे प्राणी जेव्हा सेमच राहते, हे पहिले 2 घटक जेव्हा सारखे असते, सारख्या अमाऊंटमध्ये असते, प्रश्नामध्ये म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये आणि प्रश्नामध्ये सेम अमाऊंट आहे, इथे पण 1 आणि 1 आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये टाईम बदलत नाही, टाईम तुमचा सेमच राहतो. इथं 5 मिनिट लागत आहे, याला पण 5 मिनिट लागेल. ठीक आहे, चला. आता हे झालं, बाकी शिक्षक शिकवते. ज्यांना कोणाला डायरेक्ट सूत्र पाहिजे त्यांनी डायरेक्ट आता सूत्र लिहून घ्या एक, कारण की बघा, सेम क्वेश्चन ते एक्झाममध्ये काही विचारत नाही, एक्झाममध्ये थोडे घुमवून फिरून विचारते एखाद्या वेळेस. ठीक आहे, त्याची पण तयारी करून घ्या. लिहून घ्या पहिले हे 5, त्याला तुम्ही शिकारी म्हणायचं. ठीक आहे, शिकारी आणि शिकार. शिकारी अपॉन शिकार गुणिला वेळ. सेम इकडे टेस्ट करायचं दुसऱ्या प्रश्नामध्ये.
शिकारी अपॉन शिकार गुणिला वेळ. ओके, चला तुमच्या सोयीसाठी इथं शिकारी 1 लिहू शकता, शिकारी 1, शिकार 1, वेळ 1 तुम्ही लिहू शकता. तसंच शिकारी 2, शिकार 2, वेळ 2 पण तुम्ही लिहू शकता. का? कारण की तुमच्या सोयीसाठी हे कोणतं पहिलं इकडलं आहे पहिल्या वाक्यासाठी, इथून बरोबर चिन्हाच्या इकडचं आहे पहिल्या वाक्यासाठी, बरोबर चिन्हाच्या तिकडचं आहे दुसऱ्या वाक्यासाठी. ओके, चला शिकारी किती आहे इथं 5 शिकारी आहे म्हणून 5 लिहून घ्या. शिकार किती आहे 5 उंदीर आहे 5 गुणला वेळ काय तर 5 इज इक्वल टू 1/1 गुणिला टाईम माहीत नाही म्हणून इथं वेळ लिहून घ्या, जो की वेळ इथं हा राहणार आहे. बस ठीक आहे. 1/1ला काही व्हॅल्यू आहे का नाही, 5 कटले तुमचं वेळ इज इक्वल टू 5 मिनटं, वेळ इज इक्वल टू 5 मिनटं. ठीक आहे, चला 5 मिनटं निघलं तुमचं आन्सर. सेम तेच इथं लावायचं. एक उंदीर एक मांजर एक उंदीर 1/1 गुणला टाईम आहे 1 इज इक्वल टू 5 मांजर 5 उंदीर x मिनिटामध्ये खातात. ठीक आहे, आन्सर तुमचं एक्सचं काढायचं आहे. 5 कटले 1 राहिलं, पूर्ण आन्सर याचं 1 इज इक्वल टू x. आन्सर काय तर 1 मिनटं, 1 मिनटे. ठीक आहे, चला आन्सर इज 1 मिनटे. ठीक आहे, ज्यानावर डायरेक्ट लॉजिक लावा असेल तर ठीक आहे बा. खाणारे एक आहे, खाल्ल्या जाणारा एक आहे, इकडे पण खाणारे आणि खाल्ल्या जाणारे सेमच आहे. ठीक आहे, इकडे जर सेम असेल इकडे पण सेम असेल, दोन्ही पण व्यक्ती सेम असेल, सेम अमाऊंट असेल. इथं जेवढी अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट इथं जेवढी अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट इथं असेल तर टाईम चेंज राहत नाही, टाईम सेमच राहतो. ठीक आहे, चला टाईप नंबर 3. आता इथं बघा, इथली अमाऊंट वेगळी, इथली अमाऊंट वेगळी, इथली अमाऊंट सेमच आहे. ठीक आहे, इथं त्याच पक्षाला म्हणजे पक्षी एकच आहे, हाच पक्षी. 5 मांजर एक पक्षी 5 मिनिटात खातात, तर एक मांजर त्याच पक्षाला सेम पक्षी हाच पक्षी आहे. जो पक्षी असेल, बदक असो की कोणताही एखादी पक्षी असतो, घार वगैरे गरुड वगैरे असेल मेलेला वगैरे, त्या जेमतेम मेला आहे तो असा वगैरे. ठीक आहे, तर किती मिनिटात खातात लिहा डायरेक्टच. शिकारी अपॉन शिकार गुणला वेळ इज इक्वल टू पुन्हा शिकारी अपॉन शिकार गुणला वेळ, जो की माहीत नाही आपण x काढून घ्यायला. ठीक आहे, किती 5/1 गुणला 5, 5/1 गुणला 5 इज इक्वल टू 1/1 गुणला टाईम, जो की आपण x काढला. तुम्हाला शेवटी आन्सर xचा काढायचा आहे म्हणून x इज इक्वल टू 5×5=25. तुमचा आन्सर आहे 5×5=25. ओके, चला 1 मिनिट. ज्यांना कोणाला डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने पाहिजे असेल तर समजून घ्या. असा एक पक्षी आहे ज्याला एक चोच आहे. ठीक आहे, बाकीत आपण त्याला गोलच काढू. ठीक आहे, असा एक पक्षी आहे. खाणारे किती आहे 5 मांजर, लागत आहे 5 मिनटं. मी काय म्हणतो, 5 मांजर आहे, पहिल्या मांजरानं एवढा पाठ खाल्ला, दुसऱ्या मांजराने एवढा पाठ खाल्ला, तिसऱ्या मांजराने एवढा पाठ खाल्ला, चौथ्या मांजरानं हा पाठ, 5व्या मांजरानं हा पाठ. ओके, ठीक, हा फर्स्ट मांजर, हा सेकंड मांजर, हा थर्ड मांजर, हा फोर्थ मांजर आणि हा 5th मांजर. ठीक आहे, नाही म्हणतो यानं खाल्ला याला 5 मिनिट लागले, यानं खाल्ला याला 5 मिनिट लागले, यानं खाल्ला याला 5 मिनिट लागले. सगळ्या मांजराला एवढे पाठ खायला 5 मिनिट लागले. ठीक आहे, एवढे पाठ खायला 5 मिनिटं लागले म्हणायचे सगळ्या मांजराला आपापल्या वेळेस. ज्या 5 मिनिटामध्ये ह्या पहिल्या मांजरानं खाल्लं त्याच 5 मिनिटामध्ये यानं खाल्लं, त्याच 5 मिनिटात यानं खाल्लं, त्याच 5 मिनिटात यानं खाल्लं, त्याच 5 मिनिटामध्ये यानं खाल्लं. म्हणजे पहिल्या मांजराला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ बाकीच्याला लागला. याचा अर्थ मी काय म्हणतो, एक्झॅक्ट 12 वाजता पहिल्या मांजरानं सुरुवात केली तर 12:05ला एंड झाला. ओके, हा पण 12:05ला एंड झाला. प्रत्येक मांजरानं, सगळ्याच मांजरानं 12 वाजता सुरुवात केली आणि 12:05ला ते सगळ्यांचे खाणं झालं. म्हणजे याचा अर्थ टोटल टाईम लागला 5 मिनिटं.
ओके, 5 मांजर. तसंच मग 1 मांजरासाठी यानं पहिल्याच मांजरानं एक्झाममध्ये 5 मिनिट लावले. नंतरचे 5 मिनिटं त्यानं हा पाठ खाल्ला, नंतरच्या 5 मिनिटात हा पाठ खाल्ला, नंतरच्या 5 मिनिटात हा वाला पाठ खाल्ला एकाच मांजरानं बरं, नंतरच्या 5 मिनिटात हा पाठ खाल्ला. असे 5 25 मिनिटं लागले त्याला ऑल पार्ट खायला किंवा पूर्ण पक्षी खायला. ओके, टाईप नंबर 4. थोडं आता फास्ट घेऊ कारण की आपल्याला गणित सॉल्व्ह झाले पाहिजे, जास्तीत जास्त क्वेश्चन टाईप कवर झाले पाहिजे. ओके, चला. एका संख्येला 4ने गुणून 8ने भागायचे होते, परंतु चुकून 8ने गुणले व 4ने भागले. ठीक आहे, 4ने गुणून 8ने भागायचे होते तेव्हा उत्तर 16 आले. ओके, ठीक आहे. अशा क्वेश्चनमध्ये ज्यांना कोणाला डायरेक्ट थेअरीनुसार जायचं असेल तिथे परंतुपासून सुरुवात करा की परंतु चुकून ती संख्या, तर बरोबर उत्तर काय. पहिले मी लिहितो ती संख्या कोणती ते काढू. मी म्हटलं ती संख्या आहे x. ओके, ती संख्या x आहे. ओके, मग x करा. चुकून उत्तर कोणतं लिहिलं ते पाहून घ्या बदल. परंतु चुकून 8ने गुणले व 4ने भागले तर उत्तर 16 येते. ठीक आहे. चुकून आलेलं उत्तर लिहून घ्यायचं. चुकून आलेलं उत्तर, चुकून आलेले उत्तर इज इक्वल टू x गुणला, म्हणजे ती संख्या गुणला, 8ने गुणलं आणि 4ने भागिलं तेव्हा उत्तर आलं 16. ओके, या ठिकाणी x बरोबर किती निघते. 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 8 16, म्हणजे x इज इक्वल टू 8 निघते. x बरोबर 8 आले. ॲक्च्युअलमध्ये ती संख्या 8 आहे. ओके, मग तुम्हाला काय विचारले, बरोबर उत्तर काय. बरोबर उत्तर करण्यासाठी तुम्हाला हे पहिलं वाक्य बघा. एका संख्येला या x या किंवा 8 या संख्येला 4ने गुणून 8ने भागायचे होते. 4ने गुणून 8ने भागायचे होते तेव्हा तुमचं 8 8 कटलं, आन्सर आलं 4. ओके, तर बरोबर उत्तर आहे 4. ओके, जमलीतपर्यंत बरोबर उत्तर आहे 4. आणि ज्यांना कोणाला आता डायरेक्ट शॉर्ट ट्रिक लावायचे त्यांनी काय करायचं ते सांगतो. सेम क्वेश्चन पॅटर्न टाईप करा. अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाते. 4ने गुणून 8ने भागायचे होते, हे झालं होते आला पास्ट, परंतु चुकून 8ने गुणून 4ने भागले तेव्हा उत्तर 16 आले. ठीक आहे, घ्या 16 गुणिला चुकून 8ने गुणून, बरोबर आहे ना. हो, ठीक आहे, पाहून घ्या एकदा बरोबर काय मॅटर येतं. चुकून 8ने गुणण्याऐवजी मग बघा, चुकून 8ने गुणून 4ने भागला ना, याला उलट्या करा. 4ने गुणून 8ने भागा. रिॲलिटीमध्ये असं चालते. ठीक आहे, गुणिला सेम, मग 4 गुणला 8 येतं. मग काही चुकलं का. चुकून 8ने गुणून, नाही हे बरोबरच आहे ना. चुकून 8ने गुणून 4ने भागितले, काहीतरी चुकत आहे का. 1 मिनिट. हे आपला आन्सर आहे 16 गुणिला चुकून 8ले गुणलं ना, मग 8ने भागा. 4ने गुणलं तर 4ने भागले तर 4ने गुणा. ओके, गुणलं हे सेम ठेवा. 4 आणि 8. ओके, बरोबर. हो, बरोबर. ठीक, पहिलेच बरोबर होतं. काय करायचं ते सांगतो. उत्तर 16 आले तुमचे. 16 आले होते, पण हे उत्तर फेक आहे. ओके, फेक उत्तर आहे. म्हणून काय करायचं, याला फेक बनवून द्या. चुकून 8ने गुणून 4ने भागले म्हणताय, हे चुकून झालं ना, मग चुकून झालं ना. ठीक आहे, त्याच्या उलट्या करा. मग चुकून 8ने गुणून म्हणण्याऐवजी 8ने भागून करा. मग 4ने भागून म्हणण्याऐवजी 4ने गुणून करा. ठीक आहे, फक्त हे जे पहिले 16 लिहून घ्यायचे, हे सेकंड वाक्य आहे त्याच्या एकदम उलटं लिहायचं. त्यांनी जसं सांगितलं त्याच्या अपोजिट लिहायचं. गुणाकाराचं भागाकार लिहायचं, भागाकाराचं गुणाकार लिहायचं. ठीक आहे, चला मग पुन्हा गुणला करायचं आणि हे जैसे थे लिहा. 4ने गुणून 8ने भागले, 4ने गुणून 8ने भागले. ओके, चला 8 2 16, 2 चोक 8, 4 कटले, आन्सर तुमचा आहे 4. जमलं. क्वेश्चनचा टाईप कसा आहे का. एका संख्येला a ने गुणून b ने भागण्याऐवजी b ने गुणून a ने भागले तेव्हा उत्तर c आलं, असं असं तर. ठीक आहे, मग काय करायचं, जे आहे ते सांगितलं. एका संख्येला 26 ने भागल्यास बाकी 15 उरते, त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल. पहा,
ज्या संख्येला 26ने भागतो आपण त्या संख्येला 13 पण भाग जाईल ना. का? कारण की 13 दुने 26. 13 या संख्येला पूर्ण संख्येला भाग जातो. याचा अर्थ ज्या संख्येला 26 गुणतो त्या संख्येला 13 पूर्ण भाग जाईल. ओके. राहिलं किती? इथे ऑलरेडी बाकी ती 15 होती ना. बस याला 13 भागा. आता बाकी किती राहील? 13 आणि 2 15. बाकी 2 आहे. ठीक आहे. चला, तर तुम्हाला बाकी किती उरले हे विचारलं ना. बाकी तुमची 2 आहे. नेक्स्ट, एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. ठीक आहे. त्यांच्या पायांची संख्या 70 व कोंबड्यांची संख्या 20 आहे. तर शेतात किती कोंबड्या आहेत? कोंबड्या इज इक्वल टू एक्स लिहून घ्या. कोंबड्या बरोबर एक्स. तुम्हाला इथं एक्सची किंमत काढायची. आता कोंबड्यांची किंमत काढायची म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे. नंतर गाई इज इक्वल टू वाय. मग वाक्य वाचा. काही कोंबड्या व काही गायी आहेत. मी म्हणतो एक्स कोंबड्या आहे आणि वाय गायी आहेत. जमलं. त्यांच्या पायांची संख्या 70 व कोंबड्यांच्या डोक्यांची संख्या 20 आहे. ठीक आहे. हो, डोक्यांची संख्या 20 आहे. करून घ्या. मी म्हटलं डोके म्हणजे होते किती? एक डोकं आणि एक वाय. दोघांची बेरीज तुमची 20 होत आहे. 20 डोके आहे याचा अर्थ 20 गाई प्लस कोंबड्या दोन्हीची बेरीज 20 आहे. 20 डोके असणे म्हणजे डायरेक्ट त्यांची संख्या असणे इनडायरेक्टली, दुसरं काहीच नाही. ओके. मग काय म्हणताय? त्यांच्या पायांची संख्या 70 आहे. ज्या कोंबड्या आहेत त्यांना 2 पाय असतात म्हणून दुप्पट पाय होईल कोंबड्यांच्या संख्यांच्या. प्लस ज्या गायी आहे त्यांच्या पायांची संख्या प्रत्येकी 4 आहे म्हणजे जेवढ्या गायी त्याच्या 4 पट पाय. जमलं. आणि हे होतं 70. करा. आता तुम्हाला काय काढायचं आहे? कोंबड्या काढायचं आहे ना. मग एक्स जागेवर ठेवा. वायला कॅन्सल करायचं आहे. यासाठी काय करायचं? हे वाय जशी ते लिहून घ्या पहिलं. 4 न गुणा. इथे जर आपण 4 वाय करू तेव्हा 4 वाय कटणार आहे. मग ठीक आहे. मग याला 4 न गुणलं तर याला पण 4 न गुणा आणि याला पण 4 न गुणा. 20 चौकोनसी. बस. मायनस चिन्ह द्या खाली. मायनस चिन्ह द्या आणि मायनस चिन्ह द्या. 4x मधून 2x गेले, राहिले 2x प्लस 4y मायनस 4y कटले. 20 चौक 80 मधून 70 गेले, 10 राहिले आणि इथे एक्सची किंमत आहे 2 पंचे 10 5. कोंबड्या आपण एक्स काढल्या तर ज्या की एक्स इज इक्वल टू 5 आहे. ठीक आहे. 5 कोंबड्या तुमच्या निघल्या. आन्सर निघल्या. मग गाई किती? टोटल 20 आहे. 20 मधून 5 काढा, 15 गाई. ठीक आहे. चला. टाईप नंबर 7. एका पार्टीत 10 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन झाले? ठीक आहे. मी काय म्हणतो 10 लोक आहे. जो फर्स्ट व्यक्ती आहे तो किती लोकांसोबत हस्तांदोलन करण? स्वतःसोबत हस्तांदोलन किंवा शेक हँड करणं होणार नाही. हस्तांदोलन म्हणजे होते शेक हँड करणे. ठीक आहे. चला. तो जो पहिला व्यक्ती आहे स्वतःसोबत तो काही शेक हँड करणार नाही. तो करणार राहिलेल्या 9 लोकांसोबत. ठीक आहे. जो सेकंड व्यक्ती आहे तो स्वतःसोबत करणार नाही आणि पहिल्या व्यक्तीसोबत ऑलरेडी झालेला आहे त्याचं. ठीक आहे. म्हणून तो करून बाकी उरलेल्या 8 लोकांसोबत. तो थर्ड व्यक्ती आहे त्याचं स्वतःसोबत पण झालंय, पहिल्या व्यक्तीसोबत पण शेक हँड होऊ नये. डबल काय करण? दुसऱ्या व्यक्तीसोबत पण शेक हँड होऊ नये. अशा 3 व्यक्ती सोडले तर हा करण 7 व्यक्तींसोबत. म्हणजे 9 8 7 6 5 4 3 2 1 अशी तुमची बेरीज होणार. ठीक आहे. काय? 9 + 8 + 7 असं करता करता 1 पासून तर 1 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला 1 पासून तर 9 पर्यंतची बेरीज पाहिजे आणि 1 पासून तर 9 पर्यंतची बेरीज होते. बेरीज किंवा एकूण हस्तांदोलन इज इक्वल टू n + 1/2 किंवा 9 × 10 भागेला 2. 2 पंच 5 न 5. आन्सर तुमचं 45 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला. 45 इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 7 झाला. टाईप नंबर 8. टाईप नंबर 8. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले, 50% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर किती विद्यार्थी पास झाले? ठीक आहे. हे दोन्ही विषयात नापास म्हणताय ना. मग जेव्हा दोन्ही म्हणजे कंबाईन होते, दोन्ही म्हणजे कंबाईन म्हणू शकता का? त्याला तुम्ही सामायिक म्हणा.
सामायिक इथं जर नापास असेल ना तर इथं नापास व्हायला पाहिजे आणि इथं पण नापास व्हायला पाहिजे. ओके. जर मी म्हटलं इथं नापासच्या जे पास असतं किती व्यक्ती, समजा 30 व्यक्ती 30% पास आहे असं म्हटलं असतं तर मी काय केलं असतं 100मधून हे 30 मायनस केले असते आणि तेव्हा त्याला नापास बनवलं असतं. ठीक आहे. पण ऑलरेडी इथं आहे, आता काही टेन्शन घ्यायचं नाही, नापास जशी ते आहे. चला आता काय करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिला विषय प्लस दुसरा विषय मायनस सामायिक सी करा का ते किंवा त्याला सामायिक करा. पहिला विषय गणित आहे जो 60%, दुसरा विषय इंग्रजी आहे जो 50% आहे, म्हणून 60% प्लस 50% मायनस सामायिक आहे 30%, दोन्ही विषयांमध्ये नापासवाले 30%. ठीक आहे. टक्के वाटल्यास तुमच्या लक्षात राहण्यासाठी लिहिलं तर ठीक, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. चला 60 आणि 50 110 मायनस 30 80%. परंतु इथं सगळं नापास आहे. तुम्हाला काय काढायचं शेवटी किती विद्यार्थी पास झाले, म्हणून इज इक्वल टू मग काय हे झालं नापासचं सगळं झालं, मग पासचं का पास इज इक्वल टू 100% मायनस 80% इज इक्वल टू 20%. ठीक आहे. चला 20% पास झाले. नेक्स्ट नेमबाजीच्या स्पर्धेत टाईप नंबर 9 बघा. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. ठीक आहे. व नेम चुकला तर 2 गुण कमी होतात. ओके. संकेतने 30 वेळा नेम लावला तेव्हा 80 गुण मिळाले तर त्याचे अचूक नेम किती लागले. ठीक आहे. पहा, जर नेम अचूक असणे म्हणजे राईट नेम, योग्य नेम लागला, बरोबर नेम तुमचा चुकला नाही किंवा बरोबर नेम लागला तुमचा तर 5 गुण मिळतात. परंतु नेम जर चुकला तर 2 गुण कमी होतात. ठीक आहे. मी म्हणतो पहिले सर्वच्या सर्व त्याचे बरोबर आले होते, त्याने एकूण 30 वेळा नेम लावले होते. 30 वेळा नेम लावला. ठीक आहे. 30 वेळा नेम लावला तर जर सगळेच्या सगळे बरोबर असेल तर 30 गुणला प्रत्येकाचे 5, 3 5 15, 150 गुण त्याला भेटला पाहिजे. एकूण गुण 150 भेटला पाहिजे. एकूण गुण त्याला 150 भेटायला पाहिजे. 150 भेटलं पाहिजे. परंतु भेटले किती त्याला 80 भेटले. म्हणजे 80 भेटले म्हणजे गुण कटले किती, कापले गेलेले गुण पाहता, कापले गेलेले गुण. ठीक आहे. टोटल त्याला 150 भेटले असते, सर्व बरोबर आले असते तर, परंतु त्याला भेटले किती 80. मग कापले याचे गुण कापले किती याचे 70. ठीक आहे. हो बरोबर 70 गुण कापले. ठीक आहे. कापलेले गुण इज इक्वल टू 70 आहे. ठीक आहे. मी काय म्हणतो हे जे गुण कापले ना कसे कापले, नेम चुकल्यावर 5 तर त्याचे चुकला त्याचे कटणार आहे. ठीक आहे. प्लस 2 पेनल्टी. ठीक आहे. पहा हे 5 कसे आपण इथे जे पकडले होते ना त्याचे म्हणजे त्याचा नेम चुकला म्हणून 5 कटले. ओके. म्हणजे 5 मिळाले नाही म्हणू शकता तुम्ही का नेम चुकला त्यामुळे त्याला 5 मार्क मिळाले नाही, 5 गुण मिळाले नाही. परंतु 2 गुण आणखी कटले पेनल्टीचे, असे एकूण 7 गुण कटले. भागाला 7 करा म्हणजे 10 नेम चुकले. नेम चुकले. तुम्हाला शेवटी काय विचारलं अचूक नेम किती. टोटल एकूण नेम 30 आहे, त्यातून 10 चुकलेत, मग बरोबर किती 20. ठीक आहे. चला 20 बरोबर आहे ना, वाटल्यास कॅल्क्युलेशन करून घ्या. 20 बरोबर आहे, त्याचे त्याला 20 100 भेटले होते, 100 भेटले होते. ओके. त्यातून 10 चुकले, 10 गुणिले 2 म्हणजे 20 मार्क कटले. आले 100तून 20 कटले 80 गुण भेटले त्याला. ठीक आहे. मग आन्सर किती तुमचं अचूक नेम 20. टाईप नंबर 10 बघा. आता हे सगळे गणित तुमचे होऊन आहे तुमचे ऑलरेडी मी कव्हर करून दिलेले आहेच. 20 मीटर लांबीची दोरी 2 मीटरचा एक तुकडा असे 10 तुकडे बनवण्यासाठी किती वेळा कापावे लागेल. बघा किती वेळा कापावे लागेल. यासाठी या डाटाचं काही गरज नाही, या डाटाची काहीही गरज नाही. सरळ या आणि या पण डाटाची काही गरज नाही. ठीक आहे.
तुम्हाला फक्त लिहायचं आहे का, एखाद्या दोरीचे 10 तुकडे करायचे आहे, म्हणून काप काप किंवा कापावे लागणारे भाग. ठीक आहे, हो, कापावे लागणाऱ्या वेळा. ठीक आहे, लागणाऱ्या वेळा किंवा किती वेळा कापावे लागणार आहे त्याचं उत्तर आहे सरळ सरळ तुकडे -1. तुकडे -1 म्हणजे होते 10 - 1 = 9 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईप नंबर 11. भिंतीवरील एका घड्याळात 7 ठोके पडण्यास 42 सेकंद लागतात, तर त्या घड्याळात 10 ठोके पडण्यास किती सेकंद लागेल? मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तर ठोके पडण्यास सुरुवात जेव्हा ठोके आपण काउंट करतो, जेव्हा पहिला ठोका होतो ना तिथपासूनच सुरुवात होते. मी म्हटलं 5 मिनिटात 5 ठोके झाले, 5 मिनिटात 5 ठोके झाले, तर पहिला ठोका तर पहिल्याच मिनिटाला लागते आणि बाकी 4 मिनिटात बाकी 4 ठोके होते. ठीक आहे, सॉरी, बाकी उरलेले सुरुवातपासून 5 मिनिटात बाकी 4 ठोके होते. असं त्याचं उदाहरण आहे. नसेल कोणाला समजलं डबल समजावून सांगतो, काही नाही. पहा, 7 ठोके पडण्यास 42 सेकंद लागतात. 7 ठोकेला लिहा तुम्ही 1 + 6 ठोके. पहिला जो ठोका आहे ना एकदम सुरुवात स्टार्टिंगला चालू होते. ओके, जेव्हा पहिला ठोका स्टार्टिंगला चालू होते, जेव्हा दुसरा ठोका नंतर पाहू. पहिला ठोका एकदम स्टार्टिंगला चालू होते, 0 काही म्हणजे जेमतेम टायमिंग चालू झाला का झाला लगेच पहिला ठोका होतो. ओके, चला, असं करता करता हे जे 42 सेकंद म्हणताय ना, 42 जे सेकंद म्हणताय ना, ॲक्च्युअलमध्ये त्या 6 ठोक्यांना लागणारा वेळ आहे. इथं करा sin 7 42, म्हणजे एक ठोका पहिला ठोका तुमचा पडला, फर्स्ट ठोका पडला, मग सेकंड ठोक्याला लागणारा वेळ हा आहे 7 सेकंद. ओके, पुन्हा थर्ड ठोका जो आहे याला 7 सेकंद लागते. ठीक आहे, चला, अशा पद्धतीने तुमचं कार्यक्रम होते. म्हणून लिहा. मग तुम्हाला प्रश्नामध्ये काय किती काढायचं आहे? 10 ठोके काढायचे आहे ना. पहिला ठोका तर पडलाच आहे, फर्स्ट ठोका पडला आहे, इथं पण फर्स्ट ठोका पडला आहे. राहिलेले 9 ठोके प्रत्येक नंतरच्या ठोक्यासाठी 7 सेकंद लागत आहे, म्हणून गुणेला 7 करा, 7 9 63 सेकंद. ठीक आहे, एकूण 10 ठोक्यांसाठी 63 सेकंद लागत आहे. किती सेकंद वेळ लागेल? तर 63 सेकंद वेळ लागेल. टाईम बघा 28 मिनिटं. ठीक आहे, थोडं फास्ट घेऊ. एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. ओके, प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 5 मुले आली पाहिजे. ओके, तर एकूण किती मुले मैदानावर लागतील? षटकोनाकृती मैदान म्हणताय, लिहून घ्या, काढून घ्या पहिले. षटकोनाकृती मैदान ते असं राहते. ठीक आहे, 1 बाजू, 2 बाजू, 3 4 5 6 बाजू. पहिले तर कोपऱ्यावर एक जण बसून जाईल. आता मोजून घ्या. सर्व बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 5 मुले आली, म्हणजे प्रत्येक बाजूवर सेम अंतरावर 5 मुले आहे. हा वरची बाजू बघा, एक बाजू, पहिला मुलगा, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5 मुले आले. 5 मुले. तसंच मी ही बाजू पकडतो, म्हटलं 1 आणि 2 झालेच, 3 4 आणि 5 जमला ते विषय. तसंच करता करता प्रत्येकाच्या बाजूवर आतमध्ये 3 आणि टोकावर 2 लोक. ठीक, 1 2 3 जमलं. चला, आता वाटल्यास मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. युअर आन्सर इज 24. ओके, चला, आणि ज्यांना कोणाला डायरेक्ट आन्सर पाहिजे असेल तर लिहून घ्या. प्रत्येक बाजूवर 5 मुले, म्हणून आन्सर युज 5 मुले -1 गुणेला 6. 4 गुणेला 6 6 चौक 24. ठीक आहे, कसं? मुले -1, एका बाजूवरील मुले -1 गुणेला 6. नेक्स्ट टाईप नंबर 13. सीता बाजारातून काही फळ विकत आणते. ठीक आहे, टाईम झाला आहे तर एक लास्ट गणित घेऊन घेऊ. सीता बाजारातून काही फळ विकत आणते. आईने फळाबद्दल विचारल्यास ती म्हणते 12 सोडून सर्व सफरचंद आहे. ओके, 21 सोडून सर्व आंबे आहेत.
व 25 सोडून सर्व केळी आहेत, तर सीताने एकूण किती फळे आणली? सफरचंद, आंबे, केळी यांचे गुणोत्तर किती? आंब्यांची संख्या सफरचंदाच्या किती टक्के आहे? ओके, ठीक आहे. काय म्हणते? सीता बाजारात जाते आणि तिथून फळं आणते. फळं आणल्यानंतर आई विचारते का किती फळं आणले? मग ती सांगते 12 सोडून सफरचंद आणले. मी म्हणतो किती फळं आणले? मी म्हणतो एकूण टोटल एक्स फळं आणले. ओके, टोटल एक्स फळं आणले. मग सफरचंद बरोबर किती होईल तुमचे? लिहितो सफरचंद टोटल इज इक्वल टू एक्स मधून 12 सोडले तर सर्व सफरचंद. ठीक आहे, एक्स मायनस 12. त्यानंतर 21 सोडून सर्व आंबे आहेत. मग आंबे किती? एकूण मायनस 21. चला, 25 सोडून सर्व केळी आहेत. मग केळी किती? एक्स मायनस 25. ओके, चला आता करा. टोटल एक्स केळं आहे. आता एक्सची बेरीज करा. सफरचंद प्लस आंबे प्लस केळी. सफरचंद प्लस आंबे प्लस केळी. ओके, चला लिहा. सफरचंद किती आहे? एक्स मायनस 12. एक्स मायनस 12 सफरचंद आहे, प्लस आंबे किती आहे? मग एक्स मायनस 21. एक्स मायनस 21 प्लस केळी किती आहे? एक्स मायनस 25. एक्स मायनस 25. करा बेरीज. एक्स प्लस 1 3x आहे ना, लिहून घ्या. 3x मायनसचे हे मायनस 12 मायनस 21 मायनस 25 हे होते. मायनस मायनस चिन्ह मायनस राहते, परंतु होते त्यांची बेरीज. मायनस 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 चिन्ह मायनस राहते, होते त्यांची बेरीज. पहा, 2 आणि 1 3, 3 आणि 5 8. ओके, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 58. इथून एक्स इज इक्वल टू 58. मग तुमचे निघते 2x इज इक्वल टू किती? हो, 3x म्हणून 2x इज इक्वल टू किती राहिले ते? पण डायरेक्टच करतो ना ते. 3x मायनस एक्स तिकडे गेला, म्हणून 2x इज इक्वल टू मायनसची 58 इकडे येते, 58 होते. इथून तुमचा x इज इक्वल टू निघते किती? 58 4 दे 2 2 4 92 18. x बरोबर 29. चला, पहिलं सीताने एकूण किती फळे आणले होते? तर 29. पहिल्याचा आन्सर आहे 29. ओके, आंब्याची संख्या सफरचंद संख्येच्या किती टक्के आहे ते काढून घेऊ वाटलंस. एक्स बरोबर 29 आहे. मग 29 मधून 12 गेले, सफरचंद राहील. 29 मधून 12 गेले, किती राहिले? सफरचंद इज इक्वल टू 29 मायनस 12 7 1 17. ठीक आहे, सफरचंद. मग आंबे किती? टोटल मायनस 21 8. मग केळी किती? टोटल 29 आहे, त्यातून 25 काढा 4. बस झालं. मग त्याचं गुणोत्तर किती? 17 8 4. सफरचंद, आंबे, केळी यांचे गुणोत्तर 17 8 4. ठीक आहे, 17 8 8 4 हे झालं गुणोत्तर. सेकंड याचा आन्सर. तिसरं काय म्हणते? आंब्याची संख्या सफरचंदाच्या किती टक्के आहे? आंबे किती आहे? 8. सफरचंद किती आहे? 17 गुणला 100. काढून टाका आता. 800 भागिले 17. ज्याला 4 लागते त्याला खाली ठेवा. 800 भागिले 17 किती होते? 17 पंचे 85 नाही, 17 पंचे 85 नाही, 17 चौक 68 68 2 12 120. 17 सगळं 102, 17 7 119, 47 पॉईंट समथिंग टक्के. ठीक आहे, 47 117 याचं काहीतरी आन्सर तुम्ही एकदा काढून घ्या. 800 भागिले 17 किती होते पाहून घ्या. आन्सर तुमचं 47 पॉईंट समथिंग टक्के येते. ओके, इथे थांबून जाऊ कारण टाईम झाला आहे. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ओके, थँक्यू.